आज आमची अर्धांगिनी जराशी भडकलेली आहे. तर मामला थोडा गंभीर आहे आणि वातावरण एकदम गरम आहे. तर कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की तुमची पण बायको अशीच भडकते का आणि वातावरण असंच गरम होतं का आणि डॉक्टरला दाखवण्याची गरज नाही आहे ना, ह्याचं फक्त आम्हाला जरा सांग. तर ह्या ब्लॉगमध्ये ते भडकल्यानंतर कसे रिस्पॉन्ड करतात ते एक मस्त उदाहरण. हा उत्कर्ष, काय झालं? डोकं दुखते का काय झालं पोळ्याचं? का तुला माहित नाही डोकं दुखत राहतो मला. अरे रे, सकाळी सकाळी कोणी चालवलं तुला एवढं? जा आणि घेऊन येते त्या भाजी, आठवड्याची भाजी घेऊन येते त्या. पण तुला रागायला काय झालं काय? रागायला काय नाही झालं, भाजी तू संपली. एकदम अशी भाई सारखी का बाय बोरेल का भाई? चालवलंस अरे उपाशी पोटी. अरे रे, आणि सिरियसली सांगते, तू जाऊन घेऊन ये, नाही तर मी नाही करणार. मी आधीच सांगते तुला. काय घेऊन येऊ आणि काय नाही कळणार? तू एकदा जेवण बनवायचं किंवा तू जाऊन भाजी घेऊन यायची. मी न सांगता काय लागते ते आठवड्याची. तू न सांगता मला कसं समजणार? तुला पाहिजे असेल कद्दू आणि मी आणेन भोपळा. औषध बाकी हुशारा मारतोस ना, घेऊन ये त्याला. बाकी काय हुशारा म्हणला? बायको समोर नवरा हुशारा मारू शकतो का? काय मारतोस बरोबर हुशारा. तर उद्या काहीतरी चांगलं का आपण असं काहीतरी वेगळं करूया, बिर्याणी घेऊन. अरे वा, उद्या बिर्याणी? तू नाही, तुला काय आम्ही खाणार आहोत. अरे वा. ऑमलेट करून खा. कुठचं काळं आमलेट? काय नाही, सोयावाला आमलेट कसलं बघितलंय. तुझं करून खा. तुला नाही जाणार. आमच्यासाठी बिर्याणी. जरा गोरक्षला चिकन सूप बनवायचं मी. हा, मला पण ते चिकन जरा पाया सूप बनवलं तुम्ही जरा. आज सगळं मॅरिनेट करून ठेवलं पाहिजे. हा, मॅरिनेट आई मॅरिनेट करायचं बघ. रात्री मॅरिनेट करतात आदल्या दिवशी. उत्कर्ष मस्त मॅरिनेट करा ते जरा मस्त असं. पण गावठी चिकनचं करायचं की बॉयलर? गावठी चिकनचं बनव, मस्त टेस्टी होतं आणि त्याच्यामध्ये मॅरिनेशन चांगले पिकतं समजलं ना. म्हणजे असं मसाला मीठ आणि असं मस्त हळद मिरची असं घालून असं थोडस नको रे, बोर करू यार. रेसिपी सांगतो मॅरिनेशनची कशी करायची. तू बनव. रेसिपी सांगण्यापेक्षा एक मस्त उपाय सांगते, तू बनव. मी बसून मस्त तुला कमेंट देते. फक्त कमेंट देऊ नको, ऐकतेस काय? लाईक कमेंट आणि शेअर पण. सगळं करते मी, फक्त तू बनव. काय आराम वाढणार. एरवी कसं मला वर्किंग मोड मध्ये टाकतोस, असं आता मी मोड चेंज केला. मी तुला कुठे वर्किंग मोड मध्ये टाकतो? तू एकदम भाई सारखी बसली आहेस एकदम भाई. तर बोलतो मला पोटात दुखतं, मला झोप नाही. आम्हाला कोणाला ठिकाणी झोप नाही. आम्ही सगळे एसी लावून पण झोप नाही. एसीने थंड कुठे? हा सांगतो मोठा, ह्याला एसी खूप लागतो आणि आमच्यावर घाल. तुम्ही जर शेवटपर्यंत राहिला असाल आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय पाहायला आवडेल आमच्याकडून. थँक्यू.